हॅलो हॅलो सुप्रभात मित्रांनो. तर चालू असलेला सामना असेल तो सासगाव विपक्ष आदोशी. तर आपण पाहू शकता की कालच आपण पाहिला की पावसाचं सावट होतं, पाऊस पडून गेलाय. खूप काही कठीण आव्हानं आली आहे सासगाव संघासमोर, तरीसुद्धा त्यांनी सामने आज शेवटच्या दिवशी खेळवायचा एक विचार केला आणि चांगल्या प्रकारचा विचार आहे. तर पाहू शकता पॉवर प्लेचे षटक चालू आहे ते सासगाव संघाकडून आदोशी संघाविरुद्ध. पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज असेल किरण वलकुंडे. तर फलंदाज आहे असेल सुधीर बांदल, सुधीर मुंबरे आणि प्रसाद. तर अजित जाधव यांच्या नावाने खेळतोय, अजित जाधव आदोशी यांच्या नावाने खेळतोय हा संघ. तर पाहू शकता आपण सकाळच्या सत्रामधील पहिला सामना असेल तो या दोन बलाढ्य संघांमध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज किरण वलकुंडे, चांगल्या प्रकारची टप्प्यावर मारा करतोय आणि फलंदाजांना जकडून ठेवतोय. तर पंच आमचे इशारा देत आहेत की हा षटक समाप्त झाले. पॉवर प्लेचं षटक, पहिलंच षटक समाप्त होऊन धावसंख्या जाते ती 3 धाव्यांवर. पॉवर प्लेचं षटक चांगल्याच प्रकारे हाताळलंय ते किरण वलकुंडे यांनी. अजित जाधव यांच्या नावाने खेळणारा आदोशी संघ. पॉवर प्लेचे षटक चांगल्या प्रकारचं खेळावं लागत होतं त्यांना. तर आपण पाहू शकता कैलासवासी अजित जाधव यांच्या नावाने खेळत असलेला आदोशी संघ. थोड्या दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. आदोशी संघासमोर आणि गावासमोर मोठी शोकांतिका होती, तरीसुद्धा त्यांच्याच स्मरणार्थ त्यांनी एक संघ भरवलाय आदोशी नावाचा. तर पाहू शकता पहिलं षटक समाप्त झाले, 3 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनसुद्धा सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज धावफलकावर खेळत आहेत. तर नवीन गोलंदाज असेल वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतो तो प्रतीक देशमुख. पहिला चेंडू, पंचांकडे दाद मागताना खेळाडू उत्साहपूर्त खेळाडू असतील, परंतु पंचांवर त्याचा कोणताच प्रभाव नाही आणि निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज. पहिला चेंडू टाकतोय निर्धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती किरण वलकुंडे याने. त्यानंतर प्रतीक देशमुख सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, पुढील चेंडू स्लोअरमध्ये चेंडू होता. चेंडू जर हवेत गेला, क्षेत्ररक्षक झेलगाडी येत आहेत. स्वतः आयोजक सुजित देशमुख झेलखाली येत होते, परंतु झेल नो मॅन लँड्समध्ये पडताना आणि एक धाव मिळतो हा संघ आदोशी संघ. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चालली सासगाव संघाकडून. वारंवार निर्धाव चेंडू टाकतात गोलंदाज. ज्या प्रकारे किरण वलकुंडे यांनी गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय तो प्रतीक देशमुख. आदोशी संघाचा विचार करायला गेला तर आदोशी संघा सुधीर मुंबरे तसे प्रसाद यांच्यावर वारंवार नेहमीच आपण पाहत असतो की एक जबाबदारी असते आदोशी संघाची. त्याच प्रकारे जबाबदारी पेलताना आदोशी संघ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. बॅट तर जरूर उंचावली होती, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू टाकते गोलंदाज. ज्या प्रकारे आपण पाहू शकता सकाळचं सत्र कालच पाऊस येथे पडून गेला, जोरदार पाऊस होता, त्यातून सुद्धा मार्ग काढून सामने चालू केले त्या सासगावच्या आयोजकांनी. त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. सुरेख फटका जातो स्ट्रेट डाऊन. सागर असेल हा चेंडू खाली आणि कोणतीच चुकी करत नाही. एकच धावावर समाधान मिळवतो आदोशी संघ. तर धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अजून सुद्धा मैदानात तग धरून आहेत, परंतु मोठे फटके मारून देत नाहीत ते गोलंदाज. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी चालली गोलंदाजांची. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू, परंतु आमचे पंच आम्हाला इशारा देत आहेत हा स्क्वेअर चेंडू आणि स्क्वेअर चेंडूने एक धाव वाढते, धावसंख्या वाढते ती 6 धाव्यांवर. तर विचार करायला गेला ती 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या फक्त 6च उभारली ती आदोशी संघाने. पुढील चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगाने आणि क्षेत्ररक्षक तेवढ्याच
चपलाईने चेंडू खाली येतोय आणि एक धावेवर समाधान मिळवतोय. चांगल्या प्रकारचे फेकी करून एकच धावेवर समाधान मिळवत होता आदोशी संघ. पंच आमचे षटक समाप्तीचा इशारा देत आहेत. 2 षटक समाप्त झालेत. ज्या प्रकारे किरणने आपलं पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक समाप्त केलं होतं त्याच्याच मार्गावर पाऊल ठेवून हा गोलंदाज प्रतीक देशमुख सुद्धा आपलं षटक समाप्त करतोय. 2 षटक समाप्त झालेत आणि आमचे स्कोरर सांगतात की यामध्ये 7 धावा झालेत धावफलकावर. अजून सुद्धा सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानात आहेत, परंतु मोठे फटके मारून देण्यामध्ये अपयशी ठरले ते आपल्या संघासाठी. तर नवीन गोलंदाज असेल पंचांच्या डाव्या एष्टीकडून येतोय तो गोलंदाज अतिश देशमुख. सासगाव संघाचा एक महत्त्वाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणावा लागेल या अतिश देशमुखला. ज्या प्रकारे किरण वळकुंडे, प्रतीक देशमुख आपण पाहू शकता, त्यानंतर अतिश देशमुख, सुजित देशमुख, प्रवीणजी देशमुख. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने फटकावला आहे. एक धाव मिळवतो फलंदाज. मोठे फटके कुठेतरी येत नाहीयेत, तर दोन्ही फलंदाजांना विचार करावा लागेल. जर मोठी धावसंख्या उभारावी लागेल तर त्यासाठी मोठे फटके येणे गरजेचं आहे. आपण पाहू शकता खेळपट्टी जरा नरम असेल कारण पाऊस पडून गेलाय. मोठे फटके तर येणं, चेंडू बॅटवर तर येऊ शकत नाही, परंतु त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच मेरिटवर खेळावं लागेल आणि त्याच प्रकारे धावा जमावे लागतील. कमीत कमी चौकाराचं तरी आगमन करावं लागेल आपल्या संघासाठी. जर विचार करायला गेलं तर 30 धावा सुद्धा या खेळपट्टीवर आजच्या दिवसामध्ये एक पुरेशा ठरू शकतात. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू मारायचा प्रयत्न केला आता स्क्वेअर लेगकडे आणि एक धावेवर समाधान मिळवतो फलंदाज. प्रयत्न तर करतायत आदोशी संघाचे खेळाडू, परंतु मोठे फटके त्यांना येत नाहीयेत. चेंडू काही सीमारेषेपार जात नाहीये. प्रयत्न त्यांनी अजूनपर्यंत सोडलेले नाहीयेत. धावसंख्या जाते ती 9 धावा. सुरेख फटका जातोय हा सीमारेषेपार 6 धावांसाठी आणि धावसंख्येमध्ये वाढ करतायत ते फलंदाज. धावसंख्या होते ती 15. पहिलाच मोठा फटका आला आदोच्या संघाच्या खेळीमधून. अशाच प्रकारचे फटके त्यांना मारावे लागतील. अतिशवर आक्रमण करावं लागेल कारण मोठे फटके जर मारले तरच धावसंख्या आपली एक विनिंग झोनकडे जाऊ शकते. अजून सुद्धा सासगाव संघ या तिसऱ्या षटकामध्ये आपली चांगली कामगिरी करताना सरस ठरतोय, परंतु आता आक्रमण करावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. प्रसादने तर आक्रमण करायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका गलीच्या रिझनमधून चेंडू दिलाय बॅकवर्ड साईडला 4 धावांसाठी. फाईन लेग सुरेख फटका मारलाय आणि 4 धावेंनी आपलं संघाचं खातं पोचवतोय तो 19 धावेंवर. 19 धावा धावफलकावर झाल्यास सलामीला आलेले फलंदाज आहेत अजून सुद्धा मैदानात आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 सलामीला आलेले फलंदाज पूर्ण माइंडसेटनी खेळत आहेत की आपल्याला संघाची धुरा आपल्या अंगावर आहे, त्याच प्रकारे आपल्याला खेळ करावा लागेल. तर प्रसादने आक्रमण करायला सुरुवात केली. ती पुन्हा एकदा फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु स्लोअर पद्धतीचे चेंडू, वारंवार स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय हा गोलंदाज आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय अतिश. मागील 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर एक षटकार, त्यानंतर एक चौकार लगावला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज. कमबॅक करण्यामध्ये नक्कीच सासगाव संघ यश मिळवतोय. पुन्हा एकदा फटका मारायचा प्रयत्न, प्रवीण बास्तर चेंडू खाली असतील आणि हा झेल त्यांच्या हातून सुटतोय, परंतु तेवढ्याच चांगल्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि चपलाई दाखवून हा डॉट चेंडू जातोय. हा धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 19 धावा. मागील 2 चेंडूंवर जर विचार करायला गेला तर एक चौकार षटकार लगावला होता, त्यानंतर पुढील 2 चेंडू निर्धाव गेले. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल आणि दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अजून सुद्धा मैदानात तग धरून आहेत. तर सुवर्ण संधी असेल आजच्या दिवसामध्ये. जो 50 धावा पहिला करेल त्याला श्री गणेश शॉप खोपोली यांच्याकडून गेम चेंजरची एक कॅप गिफ्ट भेटेल, एक बक्षीस असेल ते.
आणि लगातार 3 बळी जो गोलंदाज मिळवेल त्याला सुद्धा श्री गणेश शॉपमधून खोपोली यांच्याकडून गेम चेंजरची एक कॅप भेटेल. एक चांगला असं बक्षीस लावलं आहे ते खोपोलीच्या श्री गणेश शॉपमधून. आपण पाहिलं लगातार 4 दिवस त्यांनी अशा प्रकारचं बक्षीस लावलीत आणि त्या प्रकारे बक्षीससुद्धा त्यांनी दिलीत. तर पाहू शकता आपण या चेंडूवर आलेला चौकार शेवटचं षटक असेल प्रगतीपथावर आणि फलंदाज सुधीर आता आपले अस्त्र बाहेर काढतोय. चौकाराने त्याने सुरुवात केली. त्याच्या नावावर एक चांगला रेकॉर्ड आहे की तो चौकार मारण्यामध्ये नक्कीच माहीर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जसं आपण पाहू शकतो की ओपन टुर्नामेंटमध्ये शाहिद शेख जशा प्रकारे बॅटिंग करतो तशाच प्रकारे सुधीरसुद्धा चांगल्या प्रकारे चौकार मारतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करायचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक धाव मिळवतो फलंदाज. तर संघाची धावसंख्या जाते ती 25 धावा. 24 धावा. 24 धावा धावफलकावर लागल्यात त्या. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज सुद्धा मैदानात आहेत. मोठे फटके मारावे लागतील. काही चेंडू शिल्लक आहेत जे पहिल्या इनिंगमधील एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली सासगावच्या गोलंदाजांनी. प्रसादच्या चेंडूमध्ये येतोय हा जोरदार फटका जातोय हा मिड विकेट डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. ज्या प्रकारे प्रसाद फलंदाजी करतोय खरंच टाळ्यांचा वर्षा होतो त्यांच्या पवेलियन एंडमधून. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो प्रसाद. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत, 1 चौकार लगावलाय. या खेळपट्टीत नरम खेळपट्टी असेल. या खेळपट्टीचा विचार करायला गेला तर धावा जमवणं कठीण असेल परंतु प्रसाद चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतात आणि आत्ताच लगावलेला षटकार त्या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती संघाची सांघिक धावसंख्या 30. सलामीला आलेले अजून दोन्ही फलंदाज मैदानात तग धरून आहेत. प्रसाद चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतात. अजून सुद्धा मोठे फटके मारावे लागतील. एक विनिंग स्कोअरमध्ये त्यांना न्यावा लागेल. आता डिफेंडिंग स्कोअर तर त्यांनी जरूर बनवलाय पण विनिंग स्कोअरमध्ये त्यांच्या संघाला त्यांना न्यावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. ह्या पुन्हा एकदा 6 धावा मिळत आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय हा प्रसाद खरंच चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 3 षटकार 1 चौकार लगावला या फलंदाजाने. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर तब्बल फक्त 7च धावा धावफलकावर जमा झाल्या होत्या. त्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजांनी ज्या प्रकारे आपली एक धुरा आपल्या अंगावर घेतली आणि सांघिक धावसंख्या पोहोचवली ती 36 धावांवर. सलामीला गेलेले फलंदाज असतील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली त्यांनी. शेवटच्या 2 षटकामध्ये चालू असलेलं षटक सुद्धा अजून प्रगतीपथावर आहे. त्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 9 चेंडू फेस केले. त्या 9 चेंडूंवर त्यांनी 10 चेंडूंवर तब्बल 29 धावा जमवल्यात. धावफलकावर धावा जमा झाल्या ते 36 धावा. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक करताना गोलंदाज ज्या गोलंदाजावर लगातार मागील 2 चेंडूवर 2 षटकार लगावले परंतु तोच गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा काय फटका लगावलाय. कव्हरच्या वरून मारलेला चेंडू. हा चेंडू जातो एक टप्पा वाहून सीमारेषेपार 4 धावांसाठी. खरंच जोरकास फटका होता आणि मागील 2 षटकांचा विचार करायला गेला तर कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावा जमवण्यासाठी चाचपडत होते परंतु मागील 2 षटकांमध्ये विचार करायला गेला तर सुरेख फलंदाजी केली आणि 33 धावा जमवल्या 2 फलंदाजांनी. प्रसादने तब्बल वैयक्तिक पाहायला गेलं तर 3 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली प्रसादने आणि त्याची साथ दिली ती सलामीला आलेला फलंदाज सुधीर याने. 40 धावा धावफलकावर जमा झाल्या त्या सासगाव संघाविरुद्ध. आयोजन करणारा संघ असेल सासगाव. कैलासवासी सुमित स्मृती यांच्या स्मरणार्थ ठेवलेले सामने आहेत त्या सुजितजी देशमुख साहेबांनी. तर त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळताना चांगल्या प्रकारचा खेळ केला तो आदर्श संघाने. तर पाहू शकता पहिल्या इनिंगमध्ये हा दिवसाचा पहिला सामना चालू आहे. पहिल्या सामन्यामध्येच कैलासवासी अजितजी जाधव
यांच्या स्मरणार्थ खेळताना आदोशी संघाने तब्बल 40 धावा धावफलकार जमवल्या. तर 41 धावांची गरज असेल तर मी दुसऱ्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर विनंती करतो की श्री मुन्ना सर यांना कुमार मुन्ना सर यांना विनंती करतो की आपण आपल्या गोड वाणीतून आमच्या सर्व प्रेक्षकांना श्रवण सुखाचा लाभ द्यावा. तर मी विनंती करतो मुन्ना सरांना पुढील इनिंगसाठी कॉमेंट्री करण्यासाठी. धन्यवाद. यस सर, धन्यवाद पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं. मी तुषार धुमाळ. खऱ्या अर्थानं DFS चषक आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण पहिली मॅच पहिल्या इनिंगमध्ये टीम आदोशी विरुद्ध सासगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. या लढतीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये खेळ झालाय तो 40 धावांचा. 24 चेंडूचा सामना करताना 40 धावा धावफलकावरती आल्या आणि आता मात्र खऱ्या अर्थानं सासगाव संघाला गरज आहे ती 24 चेंडूमध्ये 41 धावांची. एक बिग फाईट आहे, बिग मुकाबला. पंचकृषीतील सर्व संघ आपल्या समोर आहेत. पुढच्या अशाच डिवाइड करून टाक डायरेक्ट, टेन्शनच नाही. यानंतरची होणारी मॅच असेल ताकई विरुद्ध आडोशी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. ताकई विरुद्ध आडोशी दरम्यान या मॅच मध्ये गरज आहे 24 चेंडू आणि 41 धावांची. कौतुक करावं लागेल आदोशी संघाचं. असं वाटलं तो पहिल्या 2 षटकामध्ये बॅकफूट वरती आहेत, त्याच्यानंतर आक्रमण केलं. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त अवघ्या 7 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र जोरकस फटकेबाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा जमा झाल्या. चौथ्या षटकामध्ये 21 धावांचं योगदान पाहायला मिळालं आणि टोटल धावफलकावरती धावा लागल्या त्या 40 आणि खऱ्या अर्थानं जमेची बाजू ठरली ती बिनबाद 40 या धावा. या वातावरणाच्या अनुकूलतेनुसार पोषक धावा आहेत खेळपट्टीवरती. विकेटवरती थोडीशी नमी पाहायला मिळते. काल पावसाच्या वातावरणामुळे मैदानावरती आपण पाहिलं थोडासा ओलवा निर्माण झालेला आहे, पण त्याच्यावरती सुद्धा मात केली आयोजकांनी. निश्चितच सुधीर शेठ देशमुख यांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी. अतिशय दर्जेदार शृंखला DFS चषक देशमुख फायटर ट्रॉफी 2022 हे माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण बघतोय पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्या समोर आहे. ताकई विरुद्ध आडोशी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच या. आडोशी संघाचा संघनायक आलेला आहे. मी ताकई संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी या. आज मात्र घरच्या मैदानावरती या पंचकृषीतील सर्व खेळाडू आपला खेळ दाखवणार आहेत. पहिली मॅच देखील सुरू झालेली आहे. फॉर्च्यून इव्हेंट यांची साथ आम्हाला लाभलेली आहे. त्याचबरोबर समृद्धी मंडप डेकोरेटर अँड DJ यांचं देखील कौतुक करेल, ज्यांनी आम्हाला सुंदर सुरुवात करून दिलेली आहे. मॅच कडे वळूया. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज संकेत तेलंगे. किरण स्ट्राइक एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आतिश आणि सुवर्ण संधी देखील आहे गोलंदाज आणि फलंदाजांना. लागोपाठच्या 3 विकेट जर गोलंदाजाने घेतल्या तर गेम चेंजर बँड अर्थातच श्री गणेश स्पोर्ट्स कडनं त्यांना ती कॅप देण्यात येईल आणि पहिल्या 50 धावा जो फलंदाज पूर्ण करेल त्याला देखील ही ब्रँडेड कॅप देण्यात येईल श्री गणेश स्पोर्ट्स खोपोलीकडनं. यावेळेस काय घडलं तर क्षेत्ररक्षक 2-2 पाटला करतात चेंडूचा, पण तोपर्यंत पूर्ण झालेल्या 2 धावा.
हा सुरेख फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेनं पाहायला मिळालेला हा किरणच्या बॅटमध्ये येतोय घातक विस्फोटक फटका 4 धावांसाठी चौकार. टोटल 6 धावा धावफलकावरती आल्यात. 41 धावांचा पाठला होतोय. किरणनं मात्र आता चौफेरी टोलीबाजी करण्यामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि प्रयत्नाने देखील यश आले. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, त्यानंतरच्या चेंडूवरती आल्या 4 धावा. टोटल 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू मात्र माझे साथी गुणलेखक सांगतात हा निर्धाव गेलाय, पण त्यानंतर सुद्धा फलंदाजानं बाजी मारली. 6 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक उतुंग फटका, चेंडू लँड होतोय अर्थातच फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि या 10 धावांच्या मदतीने खेळ चालू तो टीम सासगाव संघाचा. किरण स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक वरती आतिशला आपण बघतो ज्यानं अजूनही एकाही चेंडूचा सामना केला नाही आणि 41 धावांचा पाठला करताना धावफलकावरती आतापर्यंत धावा आल्यात त्या टोटल 10. लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येऊन क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 11 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा सासगाव संघाचे आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, आता फलंदाजी आपण पाहतोय. पहिल्यांदा फलंदाजी केली टीम आदोशी संघानं 40 धावांचं योगदान दिलं. आता 41 धावा वाचवायच्यात आणि अशा वेळी गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज संकेत वरती मात्र आक्रमण केले आतिशनं. क्षेत्ररक्षक चुकलाय, या चुकीला माफी नाही. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आतिशच्या बॅटमधनं चौकार. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सुंदर आयोजन, त्याच ताकदीचं नियोजन देखील आपण बघतोय. चमचमत्या ट्रॉफ्या ज्या डोळ्यामध्ये आता घर करून गेल्यात. आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये ताकदी पंढरीच्या मैदानावरती क्रिकेटची पंढरी अवतरली की काय असं म्हणून चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ताकई संघाचा संघनायक टीम ताकई, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, अन्यथा आपल्याला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. गोलंदाजच्या उंबरड्यावरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय प्रसाद तेलंगे. आदोशीचा हा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये ज्याच्या बॅटमध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 14 चेंडूचा खेळ करताना 14 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं. आता त्याच धावा वाचवायच्यात. गरज आहे विजयासाठी 18 चेंडू आणि 26 धावांची. चला आडोशी संघाच्या संघानायकाला विनंती आपण टॉस साठी या. सुरेख फटका, पॉइंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये आहे पॉइंट क्षेत्रामध्ये येऊन त्यानं सुरेख क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मात्र मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर काढू 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं 17 हा आकडा स्कोर कार्ड वरती आलाय आणि 17 आकडा निश्चितच क्रिकेटच्या खेळामधला खतरा म्हणून ओळखला जातो, पण त्या आकड्यानं बरंच काय शिकवलं भारताला. फुलटॉस चेंडू आणि याला मात्र कन्वर्ट करू शकले नाही. असं वाटलं होतं हा चेंडू आउट ऑफ द पार येईल, पण तोच चेंडू गेला निर्धाव. 17 या आकड्याचं नक्कीच रहस्य सोडवलं जाईल. एबी डिव्हिलियर्स ज्याच्या जर्सीवरची आपण सातत्यानं हा 17 आकडा पाहिला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू, पण त्यानं भारताच्या सर्व खेळाडूंना तेवढंच सन्मान प्रेम दिलं. त्यानं मात्र सांगितलं मी भारतीय नसलो तरी माझं अर्ध हृदय हे भारतात आहे. हा आकडा आता पुढे सरकतोय. टोटल 19 धावा धावफलकावरती, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा लिहिल्या पूर्ण झाल्यात किरणच्या बॅटमधनं. किरण मात्र सुरेख कामगिरी करताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आणि हा जातोय सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मधनं. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
निश्चितच या 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ. 23 आकडा पूर्ण झालाय. हा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑब्रेक पद्धतीनं टाकलेला चेंडू सरळ विसावले रक्षक सुधीरच्या हातामध्ये. सुधीर जोपर्यंत चेंडू उचलणार तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण झाली आहे. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावांचा पाठलाग करताना 23. हा चेंडू यावेळेस बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. यष्टरक्षक की गोलंदाज पण मोक्याच्या क्षणी यष्टरक्षकाने टिपलाय झेल. पहिला गडी पहिला आदरा टीम सासगाव संघाला. किरण फलंदाज बाद होतोय 23 या धावसंख्येवरती. शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. शेवटच्या 18 धावा पूर्ण करायच्यात शेवटच्या 12 चेंडू मध्ये. पण किरणचं आपण कौतुक करूया ज्यानं सुरेख फलंदाजी केली. 19 धावांचं योगदान देणारा किन्नर मात्र 11 चेंडूचा खेळ करून बसला जो आता पॉवेलनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजूनही या मॅच मध्ये बरीच चुरस पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती राजेश भाटकर आणि फलंदाजीच्या उंबरठ्यावरती आहे फलंदाज प्रतीक देशमुख. गोलंदाज आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यास सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. नौका फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रतीक. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. करायच्यात पूर्ण 41 धावा. उलटा चेंडू प्रतीकच्या बॅटवरती आला काय आणि सीमारेषा बाहेर गेला काय. अर्थातच प्रतीकनं मात्र बुम बुम माटायची आठवण करून दिली ज्यानं षटकारानं खातं ओपन केलं आणि या षटकाराच्या जोरावरती 29 धावा पूर्ण झाल्यात. निश्चितच आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस क्रिकेटची मेजवानी आणि आता बँजो ऑपरेटर सुद्धा सांगतात महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया ज्याचं गीत ऐकवलं गेलं. आता मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मधनं चेंडू जातोय गोळीच्या वेगानं आउट ऑफ द बार. इट्स बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रतीक इज ऑन अ फायर. टोटल 35 धावा स्कोर कार्ड वरती. प्रतीकनं मात्र स्वतःला सिद्ध केलं. तो आता मात्र गेम चेंजर इनिंग खेळतोय मैदानामध्ये आणि संधी देखील आहे. पहिल्या 50 धावा जो फलंदाज पूर्ण करेल त्याला गेम चेंजरची कॅप देखील असेल. यानंतरच्या मॅच साठी पुन्हा एकदा मी विनंती करतो दोन्ही संघाला का आपण टॉस साठी यावं. पण हा बॅक टू बॅक तिसरा षटकार. 3 विकेटला आणि 50 रनला तर धावफलकावरती टोटल 41 धावा पूर्ण झाल्यात आणि या 41 धावा पूर्ण करताना सासगाव संघानं मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेनं कूच केली. अर्थातच विजय संपादन केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल देखील केलाय. पण आदुशी संघाचं कौतुक करूया. सलामीच्या जोडीने सुरेख कामगिरी केली होती पण गोलंदाजानं मात्र खराब कामगिरी करताना बॅकफूटवरती नेलं तर टीम आदुशी संघाला. निश्चितच टॉस